आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, आत्या. काय ग चरू, काय झालं? ताई, तिला श्वास घेता येत नाहीये, धाप लागतीये आणि काहीतरी घर घर असा आवाज येतोय. काय करायचं? वहिनी, उगवाई देवीच्या नावानं सांग भलं. उगवाई देवीच्या नावानं सांग भलं. उगवाई देवीच्या नावानं सांग भलं. अक्षरा, 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 शांत हो ग. शांत हो पुरी. ताई, आत्या का करतीये ती असं? ताई, अक्षरा, शांत हो ग, असं नको करू. थोडा धीर धर पोरी. आई उगवाई, लेकरू तुझ्या पायाशी आलंय, त्याची काळजी घे ग बाई. त्याला या समद्याच्या जाळातून सोडीव. अक्षर,
किती वर्ष झालं. आई ताईला त्रास नाही होते वाटतं. नॉर्मल श्वास घेतीये. त्रास थांबलाय वाटतं तिचा. किती वेळ झाला. काय झालं असेल. आईचा साखर बी संपला. मध्यरात उलटून गेली. हे पोर अजून कसं आलं नाही. काय झालं असेल औषधाचं. आई उगवाईने लेकराचं गारानं ऐकलं असेल का. हे अजून कसा नाही आला. आई उगवाई लेकराच्या पाठीशी राग बाई. लई निर्मळ मनाचं लेकरू आहे. मावशी हे बघ हे बघ. अरे औषधाचा रंगच बदलला की. होय मावशी. अगं तुझी उगवाई देवी पावली बघ. देवी पावली बघ तुला. लई निर्मळ मनाचा आहेस तू. तुझ्या मनात कपट नाही ना म्हणून देवीनं औषध पहिल्यासारखं केलं. त्याच्यातलं ईश संपून टाकलं बघ. अगं मावशी तुझे कष्ट आणि देवीच्या पाठबळामुळे झालंय बघ. समद 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 गुणकारीच आहे बघ. मी तुला म्हणलं होतं ना की अक्षरांच्या पाठीशी कायम देवी आहे म्हणून. ते खरं आहे बघ. देवी अशी प्रचिती देते बघ मावशी. आई उगवाई ह्या पोराच्या पाठीशी सतत राहा. ह्याच्या घरादाराला सुखी ठेव. ह्याच्या पाठीशी काय बी दुःख लागू देऊ नकोस बघ. लेकरा आईच्या आशीर्वादानं तुझा अमृत तुला परत मिळालाय बघ. आता तुझ्या बायकोला काय बी होणार नाही बघ. हे घे औषध घे.
तुळशी माते, तू या घराचं वैभव आहेस, या घराची रक्षण करती आहेस. बाहेरून येणारी समधी संकट तू अंगणातच रोखून धरतीस. अक्षरा भी तुझ्या वाणीच आहे, ती भी या घराचं वैभव आहे आणि ती बी समध्या संकटापासून या घराचं रक्षण करते. समधी संकट स्वतःवर घेते, पर आज त्याच अक्षरावर एवढं मोठं जीवावरचं संकट आलं आहे. तिच्यावर तुझी कृपा असू दे, तिला लवकरात लवकर बरं कर. या घरावर तुझी कृपा दृष्टी अशीच अखंड असू दे. उर्वशी, काय ग? ताई, अहो काय होऊन बसलंय? देव चांगल्या माणसाच्या मागे अशी दुखणी का मांडतो? हो बघा ना, अक्षराचा अभ्यास एवढा जोमानं चालला होता, पण अचानक तिला असं आजारपण आलं. बरं आलं ते आलं, असं आलं की बरी होईल का नाही. चांगली माणसं अशी जायला लागली तर कसं व्हायचं ताई? म्हणजे चोर बसले तख्ताला आणि कलंक साधूच्या रक्ताला. असं नको व्हायला. समजा अवघडून बसलंय बाई. ए तुलसी माते, आता तू समध्यांचं रक्षण कर बाई, तूच कर. उर्वशी, तू नको एवढी काळजी करू. तू देवाला साकडं घातलंयस ना, मग त्यानं तुझं गारानं ऐकलं असं समज. आता समज सुरळीत होणार. व्हायला तर पाहिजे ना हो ताई, पर सुंदरचा अजून काही बी पत्त्या नाही. औषध घेऊन अजून सुंदर आला असता तर काही तर आशा होती. अरे आता डॉक्टरने दिलेली येळ बी संपली. समजच अवघड होऊन बसलंय बघा. मला वाटतं ताई, आता आपण हे समजा स्वीकारायला पाहिजे बघा. नको काळजी करू उर्वशी, सुंदरला औषध मिळालं. उर्वशी, मिळालं औषध? वय एवाना निघाला बी असेल तो. अहो एकदम भारी झालं की, चांगलंच झालं म्हणायचं. वय, आणि यापुढे बी सगळं चांगलंच होणार. अक्षरा लवकर बरी होईल बघ. आणि नुसती ठणठणीत बरी नाही होणार, अभ्यास करून IPS ची परीक्षा बी पास करून दाखवेल. काय करावं या बिनकामाच्या नवऱ्याला? नुसतंच नावाचा यशवंत आहे, कवा बी कशात यश घेणार नाही. धांदरपळ्या नुसता जिकडे जाईल तिकडे नुसता इस्कट करून घेतोय. बोल ग उर्वशी. एक मिनिट थांब. अगं काय नाही, काल एवढी धावपळ झाली त्याच्यामुळं कधी रात्री इकडे डोळा लागला माझं मलाच कळलं नाही बघ. नाही आता एकदम फ्रेश आहे मी, आलोच. होय, फ्रेश वाटते? अहो डोळे उघड आधी. हा, तुम्हाला कवा कधी काही काम सांगितलं आणि तुम्ही ते नीट पार पाडलं असं कवा बी होणार नाही. काय झालंय उर्वशी आता? ते बी मलाच विचारा. हे बघ, उगाच का नाही नमनाला घडाभर तेल होतो नकोस. काय झालंय ते नीट सांग मला. काल तुम्हीच मला फोन करून सांगितलं होतं ना की सुंदरला दिलेलं औषध वाया गेलं म्हणून. अगं हो की मग. ते औषध चांगलं आहे आणि सुंदर ते औषध घेऊन इकडे निघाला बी आहे. काय? हे कसं काय झालं? वय तेच मी विचारतीये. अहो कसं शक्य आहे? काल रात्री एवढी झोपमोड करून मला सांगितलं की सुंदरला दिलेलं औषध वाया गेले म्हणून. मग ते सकाळी चांगलं कसं झालं? अगं खरंच ते औषध खराब झालं होतं, तुझी शपथ. अगं मी बघितलं का नाही तेव्हा ते औषध खराबच झालं होतं.
आता परत कसं काय चांगलं झालं मला काय कळणं झालंय. मी एक नाही तुला खात्रीनं सांगतो बघ, ते औषध एका रात्रीत परत तयार करणं हे काय त्या म्हातारीला शक्य नव्हतं. पण आता मग परत कसं काय चांगलं झालं काय माहित. तुम्ही ना नुसत्या झोपा काढा तिकडं. हा अव जरा डोळे उघडून बघा, स्वप्नात जागे व्हा आणि जरा नीट चौकशी करा काय झालं ते. हे बघा सुंदर औषध घेऊन निघालाय, पण इकडं पोचता कामा नाही. लक्षात ठेवा, तो जर इथं पोचला तर आपण इथं औषधाला बी उरणार नाही. कळतंय का? नाही उर्वशी, वा असं काय बी होणार नाही. तू नको टेन्शन घेऊ, बघ तुम्ही काय करायचं ते. आईला डोक्याला नुसता तापच झाला या सुंदरचा. आडानी गोळा म्हणून ह्याला सवलत दिली तर कुठं कुठं जाऊन दिवा लावायला लागला येऊ. नाही याचा आहे का नाही, सुपडा सापच केला पाहिजे. तुला काय सांगायची वाट बघतीस होय? फोन ठेवायचे. हा ठेव की फोन. हे बघ, औषध नीट घेऊन जायचं. त्याला ऊन लागता कामा नाही, गरम होऊन चालणार नाही, कळलं? होय मावशे, मी समधी नीट काळजी घेईन बघ. हे औषध आहे ना मी जपूनच नेणार आहे. सुखी हो लेकरा, तुझी बायको बी लवकर बरी होऊन दे. आई उगवायची कृपा कायम तुमच्यावर राहील बघ. मावशे खरंच लय उपकार झालं बघ तुझं. अगं तुझ्यामुळं माझं प्रेम वाचणार आहे. अरे मावशी म्हणतोस, पण लेकरावानीच हायसा नव. मग ही उपकाराची भाषा कशाला? 2 दिवसासाठी आलास, मायेचा चटका लावून चाललास बघ. या मावशीला विसरू नकोस बरं. नाही मी तुला कवाच विसरणार नाही बघ. आणि मावशे, तू माझी आई असलीस ना तरी मी तुझा आभार मानणारच आहेस. अगं तू माझा जीव वाचवला आहेस आणि माझ्या बायकोचा जीव वाचवायला मी मदत केली आहेस बघ. अगं मावशे, आज पातूर तू किती जीव वाचवले असशील. हा खरंच तू लय मोठं काम करते आहेस बघ. अरे मी काय बी नाही करत, ही समधी उगवाई देवीची कृपा आहे बघ. तिच्या इच्छेनं समज चालतंय. होय हे मात्र पटलं बघ. आता माझी सून बरी झाली की एकदा घेऊन ये तिला इकडं. अगं घेऊन येणारच आहे म्या. त्या बऱ्या झाल्या की नाही की त्यासनी म्या दाजीपूरचं समद जंगल दाखवणार आहे. हा आणि मावशी, तुला माहिती आहे काय, तुझी सून आहे की नाही मोठी IPS ऑफिसर होणार आहे. हा आणि त्या IPS ऑफिसर झाल्या की नाही की फक्त फिरण्यासाठी नाही तर चांगलं 2-4 दिवस आहे ना इथं राहणार आणि तुझ्या हातची दूध आमटी खाणार आहे आणि उगवाई देवीचं दर्शन घेऊन तिथनं जाणार बघ. अरे ये की मग, माझी सून एवढी मोठी ऑफिसरीन झाली तर मला बी लय आनंद होईल. समजा वस्ती पेढे वाटू आपण मग. हा नमस्कार मावशी. मॅच बोलवलं आहे. ड्रायव्हर येतो बळी, तो तुला कोल्हापूर पातूर सोडून येईल. अगं मावशी, कशा पाहिजे तू हे? अरे बघ, काय बी बोलू नको. माझ्या सुनेला औषध येळेवर मिळालंच पाहिजे. होय मावशी, तू हे समज ना जीव लावून केलंस बघ. बर, नीट सांभाळून जा. हा आता आमच्याकडे काही तुमच्यासारखे फोन बिन नाहीयेत बाबा, त्यामुळे तू नीट पोचला नाही पोचला, रस्त्यामध्ये काय अडचण बिडचण आली मला काय कळायचं नाही. आणि कळलं तरी मी म्हातारी काही तुझ्या पातूर उडत उडत यायची नाही. तेव्हा नीट काळजी घे, सांभाळून घरला जा. काय? होय मावशी, म्या ना स्वतःची नीट काळजी घेईन बघ. म्या नीटच जाईन. हा तू काय बी काळजी करू नकोस. बरं, तुला येळेत पोचायचं आहे म्हणून त्या ड्रायव्हरला गाडी पळवायला लावू नकस. ए बळी, तू पण ध्यानात ठेवा, गाडी उडवायची नाही. हा, सांभाळून न्यायचं त्याला. होय आणि लेकरा,
या बळीकडून माझ्या सुनबाईची समधी खुशाली कळव. हा, हे बघ, औषध कसं द्यायचं ते सांगितलं हायच तुला. दर अर्ध्या तासाला ह्यातलं 4-4 थेंब सुनबाईला पाजायचं. असं 5 तास करायचं. जरा बी खंड पडला ना तर या औषधाचा गुण नाही यायचा बाबा. होय मावशे, तू जसं सांगितलं आहेस ना तसंच मी करीन बघ. तू काय बी काळजी करू नकोस. हा, म्हणजे ह्यो औषध घेऊन चालला अक्षराला द्यायला, पण मिळालं कसं ह्याला औषध? आता या औषधानं अक्षरा वाचली तर आपली सगळी मेहनत पाण्यात जाणार. नेमकं काय होतंय म्हणायचं आम्ही? हा, एवढी मेहनत घेतली तरी आम्हालाच नडतंय. नाही नाही नाही, पण असं होऊन नाही चालायचं. आता किती बी काय बी झालं तरी हे औषध मी काय अक्षरापर्यंत पोहोचू द्यायचो नाही.